अधिकाऱ्यांचा अशोक साबळेंचा पण ते 2.5 महिने झालं लोणावळ्याचे जे मुख्य अधिकारी अशोक साबळे आहेत त्यांनी एकदाही लोणावळा शहरातील रस्त्यावर उतरून फील्डवरती उतरून लोणावळा शहरातील नागरिकांच्या समस्या जाणल्या नाही, लोणावळा शहरातील नागरिकांचं काम केलं नाही। आज त्याच हेतूने आम्ही सर्वांनी आज त्यांच्या कॅबिनला टाळं ठोकण्याचं काम आज या ठिकाणी करतोय। जर अशा पद्धतीने जर काम करत राहणार असतील ते तर आम्ही त्यांच्या इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी त्यांना सांगतो का जर लोणावळा शहरातील नागरिकांना जर तुम्ही गृहीत धरत नसाल, जर तुमच्या मनमानी कारभार करत असेल तर जर तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट देऊ शकतो, इज्जत देऊ शकतो, तर आम्ही तुमची धिंदोडे पण काढू शकतो, आम्ही तुमची इज्जतही काढू शकतो। आम्ही आमदार महोदयांना सांगून इथं चांगला कर्तृत्ववान मुख्य अधिकारी आणू, पुढच्या काळामधून त्याने लोणावळा शहराचा विकास करू। उपस्थितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला खरं तर कुलूप लावायची वेळ आज आमच्या सगळ्यांवरती आलेली आहे। कार्यालयाची वेळ संपली की मग ते येतात, ते आलेत की मग ते वरती बसतात। 3 नंबरचं जे आमचं आहे तिथे एक निवडणूक अधिकाऱ्यांचं एक कार्यालय आम्ही केलं होतं, ते कार्यालयामध्ये सगळे बसलेले असतात आणि मग 7-7:30 नंतर सगळा रात्रीच खेळ चाले अशा पद्धतीचा प्रकार या नगरपालिकेमध्ये चालू होतो। घटना घडलेली आहे, खरं तर ही दुर्दैवी घटना आहे, पण याचा शेवटी मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करणं गरजेचं आहे। जर असं काही झालं तर आम्हाला संघर्षाच्या भूमिकेमध्ये पुन्हा यावं लागेल आणि पुन्हा संघर्ष करावा लागेल। एकदा आपण संघर्ष बघितलेला आहे, तो संघर्ष जर परत करायचा असेल तर ती आमची तयारी आहे। त्यामुळं आपण आपली आज लोणावळा नगरपालिकेमध्ये लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोकजी साबळे यांच्या कार्यालयाला आमच्या लोणावळा नगरपालिकेमध्ये निवडून आले सर्व नगरसेवक आणि नगरसेवकांच्या वतीने टाळं लावण्याची वेळ आलेली आहे। टाळं आणि त्याच्यावर आम्ही सर्व नगरसेवक माझ्या कार्यालयात टाळं लावलेला आहे। आपण ज्या पद्धतीने त्यांनी तिथं सकाळी त्या लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष 10 वाजता या कार्यालयामध्ये येऊन लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे, जोपर्यंत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी जोपर्यंत 2 व्यक्ती मिळून काम करत नाही तोपर्यंत लोणावळ्याचा विकास आणि लोणावळ्याच्या समस्या सुटणार नाही हे सर्वांना माहिती आहे। तर एकच व्यक्ती जर काम करत असेल, दुसरा व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नसेल, त्याची अडचण आपल्या सर्वांना भासत आहे। त्याचा एक भाग म्हणून आम्ही या कार्यालयाला टाळे लावलेले आहे। या आमदार साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी एक चांगला मुख्याधिकारी लोणावळ्यासाठी नेमणूक करावी आणि ज्या पद्धतीने हे काम चाललेलं आहे ते कामाचा मी आमच्या सर्वांच्या वतीने इथं जाहीर निषेध करतो। मुख्याधिकारी अशोक साबळे त्यांच्या त्रासावरून कंटाळलेले उपस्थित नगराध्यक्ष असतील, माझे सहकारी नगरसेवक असतील, तरच माझ्या लोणावळ्यातील जनतेतील सगळे नेते असतील, आज वास्तविक पाहता हा दिवस येणं म्हणजे आमच्या लोणावळा नगरपालिका काळंबा असण्याचा विषय आहे। तर इलेक्शनमध्ये सगळ्यांनी ड्युट्या केला, का ना त्यांचे पगार दिले गेले, का त्यांचा अर्धवट कट केली। त्यानंतर आज त्यांनी टॅक्स वसुलीसाठी लोकांनी वसुली सांगितली, आज सगळ्यांचे पगार थांबवले। अहो, शासनाने GRच काढलेला आहे 50% तुम्हाला माफ करण्यात आहे, त्यामुळे लोक भरत नाही, याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांची चूक काय। आणि वसुली करायची असेल तर तुम्ही स्वतःच जाग्यावर ना दादागिरी करून जर वसुली चालणार असेल तर ते कसं काय जमणार। तुम्ही स्वतः पहिले सक्षम राहा, स्वतः सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हा, आम्हाला वेळ द्या, सगळी कामं सुरळीत होतील। आज गेली 4 महिने झाले आम्ही कंटाळलो। आज नागरिकांच्या पावसाळ्याअभावी अडचणी बऱ्याच आहेत, पेंडिंग कामं अडचणी बरेच आहेत, डिसिजन घ्यायलाच इथं कोण नाही। आमचे नगराध्यक्ष तातडी सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत जीव लावून काम करतात। पहिल्यांदा असा नगराध्यक्ष भेटलाय की पूर्ण वेळ देऊन काम करणारा, मग त्याला या या मुख्य अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत येऊच नाही। त्याला जर हे काम जमत नाही, करायचं नाही, तर हे लॉक आम्ही काय खोलणार नाही आणि त्यांनी परत येऊ नये अशी मी विनंती करतो आणि थांबतो। साहेबांना मी प्रत्यक्ष भेटून
2-3 वेळा त्यांना सांगितलं होतं की आजचा विषय यायला नको, तो आज त्यांनी स्वतःहून आणून ठेवलाय आजचा विषय. तरी त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही इथून बदली करून जा, हीच माझी त्यांना विनंती राहील.